आणि दुसरा जो नाचगाण्याचा प्रसंग आहे, तर ह्या प्रसंगाला थोडा आधार आहे, पण तो अच्छा. अशा स्वरूपातला नाहीये हम्म. की ज्यांनी ते चित्रण त्या कादंबरीमध्ये उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आधार असा आहे की संभाजी महाराजांनी ज्यावेळेस अकबर राजाश्रय म्हणजे आश्रयासाठी आला त्यांच्याकडं, तर त्याला काही भेटवस्तू दिल्या होत्या. त्या भेटवस्तूमध्ये हा कंठा होता. हा जो पुरावा आहे ना, खुद्द मुघलांच्या अकबरांमधला आहे. म्हणजे अकबराला संभाजी महाराजांनी तो कंठा दिला दिला होता रत्नहार, आणि एक हत्ती पण दिला होता. बरं. आणि नंतर संभाजी महाराजांना असं समजतं की मी जो हार ह्या अकबराला दिला होता, हार त्या अकबराने एका नाचणाऱ्या बाईला दिलेला आहे. म्हणजे जी मुळामध्ये हिंदू होती, तिला अच्छा. अकबराने तिचं नाव ते ते पण नाही, नव्हतं. तिला मुसलमान केलं होतं, हा, हा. मुस्लिम बनवलं होतं तिला, आणि तिला तो हार दिलेला आहे. आणि ही संभाजी महाराजांना बातमीच समजलेली होती. बर. मग संभाजी महाराज अकबरावरती रागवलेले येतं, आणि रागवल्यानंतर तो अकबर काय करतो, त्याचा तंबू बिंबू जाळतो आणि गोव्यामध्ये म्हणजे पोर्तुगीजांकडे निघून जातो, गोव्याच्या प्रांतामध्ये वगैरे, असं त्या अकबरामधली नोंद आहे ती. एवढाच प्रसंग आहे. बर. आता माझं तुमच्या चॅनलच्या मार्फत बी किंवा पॉडकास्टच्या म्हणजे मार्फत त्या कार्यक्रमाला संभाजी महाराज स्वतः होते किंवा त्यांनी तिला किंवा असा बोलवलं, कुठला स्वतः कार्यक्रम केलं, झालाय असं असं काही नाहीच आहे पुरावे कुठले. बर. आता असे प्रसंग मी म्हणतो का दाखवायचे. तोच प्रश्न आहे, का दाखवले गेले, हा. कारण काय, कशासाठी कारण बदनाम? काय आहे की ते विचारतोय कारण असं आहे की ह्या जुन्या कादंबरीकारांचा थोडासा पगडा किंवा त्या गोष्टी मला जाणवल्या त्या ह्याच्यामध्ये. तर माझं म्हणणं आहे की आता 21व्या शतकामध्ये आपण वावरतोय वगैरे. हो. आता जर विश्वास पाटील हे व्हिडिओ पाहत असतील, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवला, तर त्यांना माझं एक सांगणं आहे की ते काय माझे वैरी नाही आहेत, हो. दुश्मन देखील नाही. माझं एवढंच त्यांना म्हणणं आहे की तुम्ही एक चांगले साहित्यिक म्हणून सगळे लोक तुमचा गौरव करतात, तुम्हाला अध्यक्षपद भेटले, हे 2 प्रसंग त्यांनी मागे घ्यायला काही हरकत नाही. बाकी कुठल्या गोष्टीवरती आमचा हा काही आक्षेप नाहीये. अख्ख्या कादंबरीतले 2 प्रसंग मागे 2च प्रसंग तुम्ही माघारी घ्या, की तुम्ही हे केलं तरी हरकत, कारण त्या प्रसंगाला कुठला ऐतिहासिक आधारही नाहीये, आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र त्या 2 गोष्टीमुळे बदनाम झालेले, त्या फक्त 2 गोष्टीमुळे. ते एवढं मागं घ्या, एवढीच आमची मागणी आहे.